तर झाली नाटक बघून मित्रांनो, एक नंबर नाटक होतं. म्हणजे उत्कृष्ट स्टोरी आणि दमदार अभिनय असल्यानंतर ते नाटक काय बनतं याचा तो काल नमुना होता. एक नंबर नातखुळा नाटक. तर आपण आता स्ट्रेट आपल्या टॉपिकवर जाऊ. तर बघा, चौथे समाजसुधारक आपल्याला बघायचं आहे, लोकहितवादी. लोकहितवादी तर बघा, महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. तर लोकहितवादींचे नाव काय होते? गोपाळ हरी देशमुख. काय होते? गोपाळ हरी देशमुख असे होते. गो देशमुख असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. आणि त्यांचं पूर्ण नाव काय? लोकहितवादीचं गोपाळ हरी देशमुख. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. तर सार लक्षात ठेवा, 1823 आहे की नाही. आपण पहिल्यापासून आपण जर लक्षात घेतलं तर 1803, 1812, 1814 आणि आता 1823. ठीक आहे. तर पुणे येथे झाला लोकहितवादीचा यांचा जन्म. नंतर बघा, इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती इत्यादी अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या. पुढे ते बघा, दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले आहे की नाही. आणि तुम्ही जर बघाल तर दादोबा तरखडकर हे सुद्धा दुभाषी या पदावर त्यांनी काम केलं होतं निवृत्तीनंतर आहे की नाही. तर यांनी सुद्धा लोकहितवादी यांनी सुद्धा दुभाषी या पदावरती ते नियुक्त झाले होते. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम, कमिशनर, जज आदी पदावर त्यांनी काम केले. त्यांना सरकारने राव बहादुरी पदवी दिली होती. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सुद्धा सरकारने आपण बघितलं की राव बहादूर ही पदवी दिली होती. त्याचप्रमाणे लोकहितवादींना देखील राव बहादूर ही पदवी दिली होती. म्हणजे तरखडकरांसोबत यांच्या दोन गोष्टी जुळत आहेत ॲटलिस्ट. एकतर ते दोघांनीही दुभाषी या पदावर काम केलं होतं आणि दोघांनाही सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती. लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून लोकांकडून मिळून सन्मानित झाले. भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात. तर भाऊ महाजन यांचं प्रभाकरमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हे एखादं मासिक असेल, दैनिक असेल, न्यूजपेपर असेल, काहीतरी असेल, तर ते प्रभाकर नावाचं जे काही त्यांचं प्रकाशन निघत होतं, तर त्यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात आहे की नाही. तर हा महत्त्वाचा वाक्य आहे. तर शतपत्रे काय आहे हे तुम्हाला लक्षात पाहिजे. तर लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये हिंदू समाजाला उद्देशून जे काही लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात. किंवा जोड्या लावामध्ये विचारू शकतात. एका बाजूला तुम्हाला नावं दिली राहतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं कार्य दिलेलं राहील किंवा लेखन दिलेलं राहील. तर शतपत्रे कोणाची आहेत? लोकहितवादी यांची आहेत. आणि त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन, समाजहितवादीची कळकळ दिसून येते. नंतर लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. बघा, लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. ठीक आहे, विचारवंत होते म्हणूनच तर आपण त्यांचा अभ्यास करत आहोत. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्याविषयी त्यांनी ते विचार मांडणारच. ते बालविवाह, हुंडा, बहुपतित्व इत्यादी विरुद्ध देखील. नंतर स्त्रियांच्या समानतेचे विचार मांडले. जाती व्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर जोरदार टीका केली. उच्चवर्णीयांनी आपल्या श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचार विचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला. नंतर लोकहितवादीचे धार्मिक सुधारणेविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय आहेत. नंतर लोकांच्या निष्क्रियतेवर टीका केली. कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला. 19व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यांच्यावर बोट ठेवले. लोकहितवादीचे सामाजिक व धार्मिक प्रश्नावरील विचार पुरोगामी होते. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह धरला. हे तर ठीक आहे ना, म्हणून समाजसुधारक आहेत तर समाजाच्या विविध क्षेत्रातील सुधारणा करण्यात त्यांनी आग्रह धरला. समाजातील दोषावर त्यांनी बोट ठेवले वगैरे. हे ओघानच येणारच ते, काही त्यात विशेष असं काही नाही. ठीक आहे. परंतु आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, पुढं अंडरलाईन केलेलं आहे बघा. म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात. तर लोकहितवादींना काय म्हटलं जातं? सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक. ठीक आहे. ते व्यवहारवादी होते. व्यवहारवादी होते म्हणजे काय? प्रॅक्टिकल होते आहे की नाही. जे आपल्याला या प्रॅक्टिकल जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला आहे की नाही. म्हणून ते व्यवहारवादी होते.
कारण की त्या काळामध्ये एक प्रभाव असा होता की आपण आपलेच याच देशातील ज्ञान वापरलं पाहिजे, याच देशातील वस्तू वापरलं पाहिजे, असा एक प्रभाव होता. परंतु जे लोकहितवादी आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या जी आहे त्या म्हणजे इंग्रजी भाषेतून दिले जाणारं जे ज्ञान आहे ते आपण घेतलं पाहिजे, भौतिकशास्त्राचं फिजिक्सचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, आधुनिक उद्योगधंदे याचा त्यांनी देखील आग्रह धरला. तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती. लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. समाजातील भेदभाव नष्ट झाले तर समाज एकजनसी बनेल, त्याच समाजात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावे, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण द्यावे, बरोबरीचे स्थान द्यावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती, प्रवृत्तीवादी होणे या सर्व मार्गाने समाज सुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले. त्यामुळे त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. आणि मृत्यू मग 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आता शॉर्टमध्ये रिव्हिजन. लोकहितवादी यांचं नाव काय होतं? गोपाळ हरी देशमुख. जन्म 1823 आणि तारीख 18 फेब्रुवारी. जन्म 1823, तारीख 18 फेब्रुवारी. कुठे? पुणे येथे. लोकहितवादी कुठे? पुणे. बघा आता शॉर्टमध्ये यांच्याविषयी. धर्म प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी. इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या. दुभाषी पदावर त्यांनी काम केले होते. राव बहादूर पदवी होती, म्हणजे तर्खडकराप्रमाणेच या दोन गोष्टी त्यांच्याशी मॅच होतात. त्यांच्या दुभाषी पदावर काम केले दोघांनी आणि राव बहादूर पदवी या दोघांनाही मिळाली होती सरकारकडून. ठीक आहे. नंतर भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी शतपत्रे लिहिली आहे की नाही. हिंदू धर्मासंबंधी जे लेखन केलं त्यांनी प्रभाकरमध्ये, त्यांना शतपत्रे म्हणून ओळखले जातं. तर अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुड्या समजुती यावर टीका केली. सर्वांगीण सुधारणेचे त्यांना आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. ते व्यवहारवादी होते. इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. जातीयता नष्ट केली पाहिजे, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, बरोबरीचे स्थान दिलं पाहिजे. नंतर आळशीपणा सोडून उद्योगी बनलं पाहिजे. निष्क्रियतेवर त्यांनी टीका केली होती. स्वशासन पद्धती अवलंबली पाहिजे, प्रवृत्तीवादी बनले पाहिजे आणि या सर्व गोष्टीमुळे समाजामध्ये समाज सुधारणा घडून येईल असा त्यांचा आग्रह होता. आणि मग या सर्व गोष्टीमुळेच त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जात होतं आणि त्यांचा मृत्यू 1892 झाला. तर लोकहितवादी यांचं नाव काय होतं? गोपाळ हरी देशमुख. तर थोडंसं राहिलं होतं. तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम, कमिशनर, जज इत्यादी पदावरती काम केलं होतं. तसेच त्यांच्या पुस्तकाची नावं आहेत. काही पुस्तकं त्यांनी लिहिली. तर कोणती पुस्तकं त्यांनी लिहिली बघा? लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई आणि कलियुग इत्यादी ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख.